नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण किती कोन तयार होतील? मग दोन रेषा ह्या झाल्या आपल्या दोन रेषा आणि या दोन रेषांना आपण एका छेदिकेने छेदल्यास एकूण किती कोन तयार होतील हे आपल्याला सांगायचे. तर बघा, या ठिकाणी हा होईल एक कोन पहिला, हा एक कोन दुसरा, हा एक तीन आणि हा एक चार. म्हणजे या ठिकाणी एकूण चार कोन तयार झाले. त्यानंतर खाली हा एक म्हणजे पाचवा, हा सहावा, सातवा आणि इथे आठवा. म्हणजे एकूण किती कोन तयार होतील? तर एकूण 8 कोन तयार होतील. बघूया पुढील गणित. जर 112 गुणिले 42 बरोबर 4704 तर 0.4704 भागीला 0.42 बरोबर किती? आता याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. जर या संख्येला 42 ने भाग दिला तर उत्तरामध्ये 112 हे येतील. मग आपल्याला करायचं काय? आता या ठिकाणी एकूण दशांश किती आहेत? तर वर एकूण दशांश आहेत 4 आणि खाली एकूण दशांश आहेत 2. मग यांची करा वजाबाकी, म्हणजे उरले 2 दशांश. मग जे उत्तर आहे 112, तर यामध्ये 2 दशांश डावीकडे सरका आणि हे आलं आपलं उत्तर 1.12 म्हणजे पर्याय बी. बघूया पुढील गणित. 5 सेंटीमीटर बाजू असलेले 3 घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडले, त्यामुळे बनलेल्या आकृतीचे घनफळ किती? आता 5 सेंटीमीटर बाजू असलेले 3 घन चौरसाकृती ठोकळे जर जोडले तर ही आकृती तयार होते इष्टिका चितीची. इष्टिका चितीची आकृती तयार होते आणि इष्टिका चितीचे घनफळ म्हणजे लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. आता या ठिकाणी लांबी किती येणार बघा. 5-5 सेंटीमीटरची 3 आहेत, म्हणजे हा एक 5 सेंटीमीटरचा आहे, त्यानंतर दुसरा हा पण आहे 5 सेंटीमीटर आणि तिसरा पण आहे 5 सेंटीमीटर. मग या ठिकाणी एकूण लांबी किती येणार? तर एकूण लांबी येणार 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे 15. या ठिकाणी एकूण लांबी येईल 15, पण रुंदी आणि उंची ही तर सारखीच राहणार. रुंदी 5 आणि उंची सुद्धा 5. तर यांचा गुणाकार 15 गुणेला 25. 25 गुणेला 5 125, 125 5 हातचे राहिले 12, 25 एक 25, 25 आणि 12 37. आणि हे काय काढलं आपण घनफळ, तर घनफळाचं एकक आहे घन सेंटीमीटर. बघूया चौथं गणित. 1/4 व 6/8 या दरम्यानचा अपूर्णांक कोणता? आता दरम्यानचा अपूर्णांक काढण्यासाठी सूत्र म्हणजे अंशांची बेरीज करा. अंशांची बेरीज छेद छेदांची बेरीज. अंशाची बेरीज छेद छेदांची बेरीज. तर अंश आहे ते 1 आणि 6. 6 आणि 1 किती? 7. तर छेदामध्ये 4 आणि 8 आहेत. 8 आणि 4 12. तर मग 1/4 व 6/8 या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आला? 7/12. 300 या संख्येच्या मूळ अवयवांचा गुणाकार व 200 या संख्येच्या मूळ अवयवांचा गुणाकार यांतील अंतर किती? बघा, आता 300 या मूळ अवयवांचा गुणाकार 300च येतो आणि 300च्या मूळ अवयव 200च्या मूळ अवयवांचा गुणाकार हा पण 200 येतो. यातील फरक किती येणार? यातील फरक म्हणजे अंतर येते 100. आणि जर आपण काढले मूळ अवयव तर 300चे आपल्याला 2 गुणेला 150 असे काढता येतील. त्यानंतर 150चे आपल्याला काढता येतील 2 गुणेला 75. मग 75चे काढूया आपण, तर 2 गुणेला 5 गुणेला 15 म्हणजे 15 5 75. आणि आता राहिले 15चे, तर 2 गुणेला 2 गुणेला हे 5 आणि 15चे निघतात 3 गुणेला 5. म्हणजे सर्व अवयवांचा गुणाकार किती येतो? एकूण 300 येणार. आणि जर आपण 200चे अवयव काढले मूळ अवयव, तर 2 गुणेला 100
त्यानंतर 2 गुणिला 100चे मूळ अवयव 2 गुणिला 50. त्यानंतर 50चे मूळ अवयव म्हणजे 2 गुणिला 25. आणि शेवटी 25चे मूळ अवयव म्हणजे 5 गुणिला 5. आता या सर्वांचा गुणाकार केला तर 200 येतो आणि यांचा पण गुणाकार किती येतो 300. म्हणजे मूळ अवयवांचा गुणाकार 30 आली तर यांतील अंतर किती आलं 100. धन्यवाद.